तर एका NGO संचालकानं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाल्यामुळे महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये खळबळ उडाली आहे. आता या आरोपांवरून राजकारण सुरू झालं नसतं तरच नवल. NGOला आर्थिक रसद पुरवणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. तर नागपूरचा सलोखा बिघडवण्यासाठी हे रचलेलं कटकारस्थान आहे का, असा प्रश्न विरोधकांनी विचारायला सुरुवात केली आहे. नागपुरात घडलेली ही घटना नेमकी आहे तरी काय, पाहूया आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही लव जिहाद बद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल, त्याबद्दल सुरू असलेलं देशभरातील राजकारणही अनुभवलं असेल. सध्या नाशिकमधल्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामुळे कॉर्पोरेट जिहादची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे. कंपनीतील टीम लीडर्सनी महिला कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. लव जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, या सगळ्या प्रकरणांनी महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण ढवळून निघालेलं असताना आता महाराष्ट्राच्या उपराजधानीत NGO जिहादचे आरोप झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून नागपुरात सुरू करण्यात आलेली ही स्वयंसेवी संस्था. आणि पोलिसांनी अटक केलेला हा आहे रियाज काझी. युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या NGOचा संचालक असलेल्या रियाज काझीनं इस्लाम धर्मातील चालीरीती पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप NGOत काम करणाऱ्या तरुणींनी केलाय. तसंच तक्रार करणाऱ्या एका तरुणीनं रियाज काझीवर अश्लील वर्तणुकीचाही आरोप लावलाय. आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे, याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं. आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे. गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेलं आहे. न्यायालयानं रियाज काझीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा 2 वर्षांपूर्वी घडलेला असेल, त्याची तक्रार एवढी उशिरा का, असा प्रश्न रियाज काझीच्या वकिलांनी उपस्थित केला. हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जर त्यांचे सबूत किंवा बिंग नॅचरल आपण जर समजला की 24ला कोणासोबत काय घडलं, ते 25-26 पर्यंत का बरं काही बोलले नाही. अँड इट इज नॉट द केस दॅट कोणी पॉक्सोचे आहे, ते मेजर आहे सगळे, असंही काही विषय नाही. या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेनंही उडी घेतली. रियाज काझीच्या NGOला मिळणाऱ्या फंडिंगची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शासन प्रशासनाने ह्या सर्व विषयावर लक्ष द्यावं, अन्यथा हे जे प्रकार सुरू आहे त्यासाठी हिंदू संघटना काही चूप बसणार नाही. क्योंकि हा जो प्रकार होता है हा हिंदूंना टार्गेट, हिंदू मुलींना टार्गेट करून चाललेले आहे आणि त्यामुळे लव जिहाद ज्या प्रमाणात वाढलेला आहे हे त्याचेच प्रकरण आहे. तर रियाज काझी हा कुठपर्यंत गेलेला आहे, याला फंडिंग, याच्या NGOला फंडिंग कोण करत आहे याचाही तपास नागपूर पोलिसांनी करावं. आरोप सिद्ध झाले तर रियाज काझीला नक्की शिक्षा करा, मात्र तपास पूर्ण होण्याआधीच नागपूरचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंनी केलं आहे. जर कोणत्या NGOतला एखादा व्यक्ती जर या हरॅसमेंटच्या बाबतीत असं करत असेल, त्याच्यावर अवश्य कारवाई झाली पाहिजे, त्याचा PCR घेतला पाहिजे. परंतु कोणत्याही बाबीची स्पष्टता होण्याआधी काहीतरी त्याच्यात उधाण वाचलून या नागपूरचं सगळं सामाजिक वातावरण खराब करणं हे चुकीचं होईल. जर कोणाच्या तक्रारीवरून
ते निष्पन्न झालं तर त्यावर कठोर कारवाई करावी. परंतु जर चुकीचं भ्रम कोणी निर्माण करत असेल तर याच्यापासूनही नागपूर शहराला वाचवावं अशी माझी पोलीस विभागाला मागणी आहे. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत मौन बाळगण्याची भूमिका अल्पसंख्याक आयोगानं घेतली आहे. आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है. जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया उसमें वो एनजीओ के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की वजह, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है. कंप्लेंट क्या पुलिस का है, जो बाइट है, कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए. जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना चाहिए. धर्माचा प्रचार करण्यात वावगं काहीच नाही. मात्र त्यासाठी पदाचा गैरवापर होत असेल आणि कायद्यानं आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली जात असेल तर त्याला धर्माचा प्रचार नव्हे तर जबरदस्ती म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे नागपूर एनजीओ प्रकरणात संचालकावर झालेले आरोप गंभीर आहेत, त्याच प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी 2 वर्ष उशीर का झाला हा प्रश्नही कानाडोळा करण्यासारखा नाही. त्यामुळे निष्पक्ष तपास करून सत्य जगासमोर आणण्याचं आव्हान नागपूर पोलिसांसमोर उभं ठाकलंय. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.